सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता नवीन योजना सुरू झालेल्या तर जिल्हा परिषद योजना यामध्ये स्कूटर, सायकल, पेटी, लॅपटॉप, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, प्रिंटर, कम्प्युटर, वॉटर फिल्टर, भांडी तर अशा विविध वस्तू यामध्ये जिल्हा परिषद योजना सुरू झालेल्या। तर अर्ज करा आणि वस्तू घ्या। तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। फॉर्म कसा भरायचा आहे तर आता आजची मोठी आनंदाची बातमी, जिल्हा परिषद योजनेअंतर्गत स्कूटर, सायकल, लॅपटॉप, शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा बऱ्याचशा वस्तू इथं मिळत आहे। आता कोणाला मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, याचप्रमाणे ही योजना काय सध्या गरीब व गरजू लोकांना रोजगारासाठी स्वलंबन बनवणे वस्तू देत आहे। तर यामध्ये मिळणारा जे काही वस्तू आहे याचप्रमाणे खाली सुद्धा यादी आहे। स्कूटर आहे, सायकल आहे, लॅपटॉप आहे, शिलाई मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, वॉटर फिल्टर आहे, भांडी आहे, पेटी आहे। तर अशा विविध छोट्या वस्तू नवीन यादी इथं आलेली आहेत। तर ही जी काही जुनी यादी आहे याचप्रमाणे नवीन यादी सुद्धा खाली आहे, ती सुद्धा आपण इथं पाहणार आहे कोणकोणत्या वस्तू इथं मिळत आहे। तर यामध्ये पात्रता जे आहे यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंब असणे आवश्यक आहे, रोजगार व महिला, याचप्रमाणे स्वयंरोजगार, स्वइच्छा म्हणजे स्वतःची इच्छा असणे देखील आवश्यक आहे रोजगार करण्यासाठी। या सेल्फ हेल्प ग्रुप जे काही बचत गट, अपंग, विधवा, गरजू नागरिक तर अशांना जे की 1 ते 2 लाखापर्यंत जे की अनुदान देखील इथं दिले जाते। आता जिल्हा परिषद योजना इथं जे काही सुरू करण्यात आलेली आहे यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड झाल्यानंतर रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर आणि व्यवसायाशी संबंधित माहिती, तुम्ही कोणता व्यवसाय करू इच्छिता त्यासाठी तुम्हाला लागणार आहे। तर आता यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतचे शिफारस प्रमाणपत्र सुद्धा लागते। या पद्धतीने तुम्हाला जिल्हा परिषद योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम अर्जदाराचे नाव, यामध्ये तुमचं पूर्ण नाव द्यायचं आहे। महिलांचं असेल महिलांचं, पुरुषांचं असेल तर पुरुषांचं पूर्ण नाव द्यायचं आहे। वडिलांचं जर तुमचं लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव तुम्हाला इथे टाका, जन्मतारीख इथे टाका। याचप्रमाणे पुरुष आहे स्त्री आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे, यामध्ये तुमची मेल आय डी टाकायची आहे। तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती इथं स्टेप बाय स्टेप भरून घ्यायची आहे, वैयक्तिक माहिती। यानंतर इथे आपलं दुसरं पत्त्यामध्ये ॲड्रेसमध्ये आपल्याला आपल्या गावाचा पूर्ण पत्ता, ॲट पोस्ट, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। यानंतर इथे आपलं ओळखपत्र माहिती म्हणजे ID प्रूफ, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ऑनलाईनवाला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पॅन कार्ड। आता ऑनलाईनवाला जे काही नंबर आहे रेशन कार्डचा ते कसा काढायचा आहे तर मेरा राशन ॲप्लिकेशनवरती जा, तिथं तुमचा आधार नंबर टाका, आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। OTP टाकल्याच्यानंतर आपलं त्यामध्ये जो काही रेशन कार्ड नंबर इथे तुम्हाला दिसेल। यानंतर ते आर्थिक माहितीमध्ये आपलं वार्षिक उत्पन्न किती हे टाका। याचप्रमाणे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का, होयवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला, उत्पन्न प्रमाणपत्र असणे आवश्यकच आहे। यानंतर योजनेचा जो काही तपशील आहे जे की यामध्ये तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा आहे, स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, लॅपटॉप, पिठाची गिरणी, प्रिंटर, वॉटर फिल्टर, भांडी किंवा इतर जे पाहिजे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। यासोबत तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे, यामध्ये आधार कार्ड, फोटो, पासपोर्ट फोटो, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकेचं पासबुक, याचप्रमाणे बँकेचा तपशील इथं तुम्हाला भरायचा आहे। मेन म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अनुदान स्वरूपात तुम्हाला रक्कम दिली जाते, असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये वस्तू आणि तेच वस्तू मिळेल असं नाही, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू त्याचप्रमाणे त्या संदर्भात अनुदान देखील दिले जाऊ शकते। तर बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड हे तुम्हाला टाकायचं आहे, स्वयं घोषणापत्र, सही, दिनांक। त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेले जे काही अर्ज आहेत, जे काही योजना आहेत, यामध्ये बांधकाम कामगार योजना आहे, टूल किट, सायकल साहित्य वाटप, विश्वकर्मा योजना आहे, टूल किट, ट्रेनिंग, त्याचप्रमाणे धर्म जे काही त्याचप्रमाणे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 15,000 रुपये 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत लोन, ई-श्रम नोंदणी, त्याचप्रमाणे शेतकरी विविध अनुदान, महिला बचत गट अशा भरपूर योजना आताच्या काळामध्ये सुरू आहेत। याचप्रमाणे लवकर सुरू होणाऱ्या जे काही आहे यामध्ये लॅपटॉप, टॅबलेट जे काही विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत टॅबलेट इथं फ्री मिळत आहे, इंटरनेट वगैरे सर्व फ्री मिळते। तर लगेच विजिट करा, त्या वेबसाईटवरती फॉर्म भरून घ्या। महिला उद्योजक योजना, शिलाई मशीन, त्याचप्रमाणे विश्वकर्मा आहे, उद्योग योजक आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणांमध्ये जिल्हा परिषद मार्फत साहित्य, महानगरपालिका, ग्रामपंचायत, समाज कल्याण विभागाअंतर्गत विविध योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे।
तर आता सध्या जे काही पंचायत समिती योजनेअंतर्गत जे काही अर्ज इथं सुरू करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद योजनेसाठी, तर यामध्ये नाशिक आहे, जळगाव, अहमदनगर सध्या सुरू झालेले जे काही जिल्हे आपण इथं बघत आहे. अहमदनगर झाल्याच्या नंतर पुणे, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव जे काही अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता लवकरच या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू होणार आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. लवकरच अर्ज सुरू होणार आहे. अजून काही अर्ज झालेले नाहीत, म्हणजे पेंडिंगमध्ये जे काही सर्व्हिस इथं सुरू आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम तर अशा जिल्ह्यांमध्ये. आता हा जो फॉर्म भरलेला आहे ते कुठं जमा करायचा आहे? बरेच जणांचे प्रश्न असतात की फॉर्म तर भरला पण कुठे द्यायचा आहे? यामध्ये महाई सेवा केंद्र किंवा तुम्ही आता ऑनलाईन, हे जे ऑनलाईनचं आहे याचप्रमाणे तुम्हाला ऑफलाईनमध्ये आता शहरी भागामध्ये ग्रामपंचायत राहते किंवा महानगरपालिका ऑफिस राहते, तिथं तुम्हाला याबद्दल चौकशी करायची आहे की अर्ज कुठे सुरू आहे. तिथं तुम्हाला तुमचा अर्ज किंवा जिल्हा परिषद झेडपी ऑफिस इथं मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य वाटप, बांधकाम कामगार, महिला योजना अशा योजना सुरू राहते. तर तिथं तुम्हाला विचारायचं आहे. ऑनलाईन भरण्याची पद्धत म्हणजे तुम्हाला एक ऑफिशियल वेबसाईट येईल झेडपी ऑफिस म्हणजे जिल्हा परिषद, त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे. याचप्रमाणे योजना निवडायची आहे. सायकल आहे, लॅपटॉप आहे, शिलाई मशीन आहे, टूल किट आहे, पेटी आहे, यावरती क्लिक करायचं आहे जे काही पाहिजे तुम्हाला ते. तर यामधून तुम्हाला कोणत्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे हे तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमचा नाव, आधार क्रमांक, पत्ता, तालुका, जिल्हा हे भरायचं आहे आणि त्यासोबत आधार कार्ड, फोटो, उत्पन्नाचा दाखला, अर्ज सबमिट करून प्रिव्ह्यू चेक करायचा आहे. तर या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जिल्हा परिषद योजना 2026 आणि 27 करता नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे. लगेच अर्ज करा आणि वस्तू घ्या. तुम्ही तुमच्या तालुक्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी चेक करा की जिल्हा परिषद योजना तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाली का आणि या वस्तू तुम्हाला मिळत आहे का. लगेच